Hello everyone. Our next point from biomolecule topic is protein. तर या टॉपिकमध्ये आधी आपण जो फर्स्ट बायोमॉलिक्यूल बघितलेला होता तो कार्बोहायड्रेट आणि कार्बोहायड्रेटचा पार्ट आपला झालेला आहे. प्रोटीनच्या आधीचे कार्बोहायड्रेट आहेत म्हणजेच स्टार्च आणि सेल्युलोज हे रिड्यूस केलेले आहेत पोर्शनमधनं. म्हणून नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आपला प्रोटीन असेल. आता प्रोटीन हे बायोमॉलिक्युल्स आहेत आणि प्रोटीन्स हे फंडामेंटल स्ट्रक्चरल मटेरियल ऑफ ॲनिमल बॉडी. तर जसं एखादं कन्स्ट्रक्शन करायचं असेल घराचं तर त्याच्यासाठी आपण डिफरंट मटेरियल यूज करतो. म्हणजे सँड असेल, सिमेंट असेल, ब्रिक्स असतील, तर हे सगळे जे आहे हे स्ट्रक्चरल मटेरियल झालं. सिमिलरली ॲनिमल बॉडी जी आहे ही ॲनिमल बॉडी, या ॲनिमल बॉडीचं जे फंडामेंटल स्ट्रक्चरल मटेरियल आहे ते आहे प्रोटीन. ठीक आहे. तर प्रोटीन्स हे फंडामेंटल स्ट्रक्चरल मटेरियल आहेत कोणासाठी? ॲनिमल बॉडीसाठी. प्रोटीन्स इन द फॉर्म ऑफ एन्झाईम प्ले प्राईम रोल इन ऑल द फिजिओलॉजिकल रिॲक्शन्स. आता आपल्याला माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये बऱ्याचशा फिजिओलॉजिकल रिॲक्शन्स कॅरीड आउट होतात. म्हणजे डायजेशन असेल, रेस्पिरेशन असेल, या फिजिओलॉजिकल रिॲक्शन्स आहेत किंवा प्रोसेस आहेत. तर या प्रोसेस कॅरीड आउट करण्यासाठी आपल्याला एन्झाईम लागतात. तर एन्झाईम जे आहेत हे एन्झाईम कॅटॅलिस्ट म्हणून ॲक्ट होतात आणि हे एन्झाईम कशाचे बनलेले असतात? तर प्रोटीनचे. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असेल की एन्झाईम कशाचे बनलेले आहेत? प्रोटीनचे. आणि या एन्झाईमचा यूज काय आहे आपल्या बॉडीमध्ये? तर बॉडीमध्ये ज्या डिफरंट फिजिओलॉजिकल रिॲक्शन्स किंवा फिजिओलॉजिकल प्रोसेस ज्या होतात त्या कोणाच्या प्रेझेन्समुळे? तर एन्झाईमच्या प्रेझेन्समुळे या आपल्या फिजिओलॉजिकल प्रोसेस किंवा रिॲक्शन्स कॅरीड आउट होतात. द नेम प्रोटीन is derived from the Greek word proteos, which means primary or of prime importance. तर इथे प्रोटीनचा मिनिंग सांगितलेला आहे. तर प्रोटीन हा वर्ड कसा डिराईव्ह केलेला आहे, कसा तयार केलेला आहे? तर प्रोटिओज या ग्रीक वर्ड पासून प्रोटीन हा वर्ड तयार केलेला आहे आणि ज्याचा मिनिंग आहे, या प्रोटिओजचा मिनिंग आहे प्रायमरी किंवा ऑफ प्राईम इम्पॉर्टन्स, असा त्याचा मिनिंग आहे. न्यूट्रिशनल सोर्सेस ऑफ प्रोटीन्स आर. मग आता प्रोटीन्स कशामध्ये, कुठल्या फूडस्टफमध्ये जास्त क्वांटिटीमध्ये प्रोटीन आहे? तर मिल्क आहे, पल्सेस आहेत, नट्स आहेत, फिश आहेत, मीट आहे, या सगळ्या फूडस्टफमध्ये प्रोटीन प्रेझेंट आहे. केमिकली प्रोटीन्स आर पॉलिअमाइड which are high molecular weight polymer of the monomer unit called alpha amino acid. आता हा पॉईंट महत्त्वाचा असेल बघा. तर प्रोटीन हे काय आहेत? तर पॉलिमर्सच आहेत. ठीक आहे. मग आपण पॉलिमर कोणाला म्हणतो? की ज्याच्यामध्ये मेनी पार्ट्स प्रेझेंट आहेत त्याला आपण पॉलिमर असं म्हणतो. मग प्रोटीनमध्ये असणारा जो रिपीटिंग पार्ट आहे ज्याला आपण मोनोमर असं म्हणतो तो कोण आहे? तर अल्फा ॲमिनो ॲसिड आहे. मग असे नंबर ऑफ अल्फा ॲमिनो ॲसिड एकत्र आले की काय तयार होतो? प्रोटीन तयार होतो. मग हे नंबर ऑफ अल्फा ॲमिनो ॲसिड एकत्र आल्यानंतर जी लिंकेज असणार आहे ती कोणाची असणार आहे दोघांमध्ये? तर अमाइडची लिंकेज आहे. म्हणजे जर मेनी अल्फा ॲमिनो ॲसिड्स असणार आहेत तर त्याच्यामध्ये मेनी अमाइड लिंकेज येणार आहेत. म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो? मेनी म्हणजे पॉली, ज्याला आपण पॉलीअमाइड म्हणतो. म्हणजे प्रोटीन हे काय आहेत? पॉलीअमाइड आहेत. जसं आपण नायलॉनमध्ये पॉलिमर टॉपिकमध्ये एक्झाम्पल बरेचसे आपण शिकलो. त्याच्यामध्ये नायलॉन 6 असेल किंवा 6,6 असेल, हे काय आहेत? पॉलीअमाइड आहेत. बरोबर. ज्याच्यामध्ये काय आहे? अमाइडची लिंकेज आहे त्यांना आपण पॉलीअमाइड.
मग प्रोटीन हे पण काय आहेत, पॉलीअमाइड आहेत. आपल्याला स्ट्रक्चर डिटेल बघायचं आहे पुढे, तेव्हा हा पॉईंट अजून क्लिअर होईल. आता अल्फा अमिनो ॲसिड्स. प्रोटीन्स ऑन कंप्लीट हायड्रोलिसिस गिव राईज टू अ मिक्सचर ऑफ अल्फा अमिनो ॲसिड. आता इथे काय सांगितलेलं आहे, तर प्रोटीन्सचं जर आपण हायड्रोलिसिस केलं, म्हणजेच प्रोटीनमध्ये आपण वॉटर मॉलिक्यूल ॲड केला, तर काय मिळणार आहे, अल्फा अमिनो ॲसिड मिळणार आहे. तर आपण जर रिव्हर्स रिॲक्शन कॅरीड आउट केली, रिव्हर्स म्हणजे काय, तर या अल्फा अमिनो ॲसिडमधनं वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केला तर आपल्याला काय मिळेल, प्रोटीन स्ट्रक्चर मिळेल. कारण आपण सुरुवातीलाच काय म्हणलेलो आहोत, प्रोटीन्स ऑन कंप्लीट हायड्रोलिसिस म्हणजे प्रोटीनमध्ये वॉटर मॉलिक्यूल ॲड केलात की अल्फा ॲमिनो ॲसिड मिळतो. आणि त्या अल्फा ॲमिनो ॲसिडमध्येच जर आपण -H2O वॉटर मॉलिक्यूल जर आपण रिमूव्ह केले तर आपल्याला काय मिळणार आहे, प्रोटीनचं स्ट्रक्चर मिळणार आहे. तर आपल्याला हीच रिॲक्शन पुढे बघायची आहे. बघा, नेक्स्ट पॉईंट आहे, अल्फा अमिनो ॲसिड्स आर कार्बोक्सिलिक ॲसिड हॅविंग ॲन ॲमिनो ग्रुप बॉन्डेड टू द अल्फा कार्बन. आता अल्फा अमिनो ॲसिड हे काय आहेत, तर कार्बोक्सिलिक ॲसिड्स हॅविंग ॲन ॲमिनो ग्रुप बॉन्डेड टू अल्फा कार्बन. म्हणजे मी जनरल रिप्रेझेंटेशन दाखवते कोणाचं, किंवा एक एक्झाम्पल आपण लिहूयात कार्बोक्सिलिक ॲसिडचं. तर RCH2COOH हा काय आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड आहे. तर इथे स्टार्टिंगलाच काय आहे, अल्फा अमिनो ॲसिड हे काय आहेत, कार्बोक्सिलिक ॲसिड्स हॅविंग ॲमिनो ग्रुप बॉन्डेड टू अल्फा कार्बन, बॉन्डेड टू अल्फा कार्बन. मग आपल्याला काय करायचं आहे की मी आता काय काढला, हा कार्बोक्सिलिक ॲसिड ड्रॉ केला. तर या कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये अल्फा पोझिशनला ॲमिनो ग्रुप अटॅच असेल. आता अल्फा पोझिशन कुठली, तर हा जो कार्बन आहे फंक्शनल ग्रुप, कुठल्याही फंक्शनल ग्रुप हा ज्या कार्बनला अटॅच असतो तो कार्बन काय असतो, अल्फा कार्बन असतो. मग या अल्फा कार्बनला काय अटॅच असणार आहे, NH2 ग्रुप. म्हणजेच काय, तर आपल्याला इथे अल्फा कार्बनला NH2 अटॅच झाला, मग एक हायड्रोजन इथला लेस होईल. ठीक आहे. मग आता हे जे स्ट्रक्चर तयार झालं हे काय आहे, अल्फा अमिनो ॲसिडचं स्ट्रक्चर आहे. जे कसं तयार झालं, कार्बोक्सिलिक ॲसिड हॅविंग ॲन ॲमिनो ग्रुप बॉन्डेड टू अल्फा कार्बन. याला आपण काय म्हणतो, अल्फा ॲमिनो ॲसिड. मग हे अल्फा ॲमिनो ॲसिडचं स्ट्रक्चर जे आहे हे इथे बॉटमला मेन्शन केलेलं आहे, जे मी आत्ता ड्रॉ केलेलं. इथे काय दिसेल बघा, हे स्ट्रक्चर हा आहे ॲसिडचा पार्ट, कार्बोक्सिलिक ॲसिडचा पार्ट. आणि हा जो फंक्शनल ग्रुप आहे COOH याला अटॅच असणारा कार्बन जो की अल्फा कार्बन असतो, आणि या अल्फा कार्बनला हा ॲमिनो ग्रुप अटॅच झालेला आहे. म्हणून या स्ट्रक्चरचं काय नाव असेल, तर अल्फा ॲमिनो ॲसिड. हे इथे आपल्याला मेन्शन केलेलं आहे. आता याच्यामध्ये हा जो अल्फा कार्बन आहे, हा अल्फा कार्बन कसा आहे, कायरल आहे. बरोबर, चारही बॅलन्सीस कशा दिसत आहेत आपल्याला, या कार्बनच्या वेगवेगळ्या दिसत आहेत. म्हणजेच हा काय आहे, तर हा कार्बन म्हणजेच अल्फा कार्बन म्हणलोय आपण त्याला, तो काय आहे, कायरल आहे. नेक्स्ट पॉइंट बघा, अल्फा कार्बन इन ऑल द अल्फा अमिनो ॲसिड एक्सेप्ट ग्लायसिन इज कायरल. म्हणजे सगळे अल्फा अमिनो ॲसिड जे आहेत हे कसे आहेत, कायरल आहेत, फक्त ग्लायसिन सोडला तर. आता वरती आपल्याला बरेचसे ग्लायसिनचं जे स्ट्रक्चर आहे बघा,
अल्फा अमिनो ॲसिड हे डिफरंट अल्फा अमिनो ॲसिड्स आहेत, जे आपल्याला वरती जवळजवळ 20 अल्फा अमिनो ॲसिडचे स्ट्रक्चर्स मेन्शन केलेले आहेत, जे या चार्टमध्ये आपल्याला ते दिसतील. मग ग्लायसिनचं जे स्ट्रक्चर आहे, ग्लायसिन कसा तयार होतो, तर ग्लायसिनमध्ये हा जो CHCOOH NH2 आणि हा जो R आहे, या Rच्या जागी H आहे, हे असेल ग्लायसिनचं स्ट्रक्चर. या ग्लायसिनमध्ये काय झालं आहे, 2 व्हॅलन्सी या हायड्रोजनने अटॅच झाल्यात, म्हणजे हा कायरल नाही. बाकीचे सगळे, आता सेकंड जो आहे या चार्टमध्ये दिलेला अल्फा अमिनो ॲसिड, तो ॲलेनाइन आहे. ॲलेनाइनमध्ये या ठिकाणी आरच्या ठिकाणी काय अटॅचमेंट असते, CH3. हे झालं ॲलेनाइनचं स्ट्रक्चर. तर हा ॲलेनाइन कसा असेल, मग कायरल असेल, कारण वेगवेगळ्या व्हॅलन्सीज 1 2 3 आणि ही 4 अशा वेगवेगळ्या 4 व्हॅलन्सीज, म्हणून ॲलेनाइनमध्ये कायरल कार्बन प्रेझेंट आहे. मग ऑदर सगळे अल्फा अमिनो ॲसिड जे आहेत यांच्यामध्ये कायरल कार्बन प्रेझेंट आहे. नेक्स्ट पॉइंट आहे, इट इज फाउंड दॅट अल्फा कार्बन इन अल्फा अमिनो ॲसिड ऑब्टेन बाय हायड्रोलिसिस ऑफ प्रोटीन हॅज L कॉन्फिगरेशन. आता बघा, आपण L कॉन्फिगरेशन जे आहे हे कुठे शिकलो, तर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला बरोबर. आपण कॉन्फिगरेशन D आणि L कॉन्फिगरेशन असं म्हणतो, हे कुठे शिकलो, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये. मग इथे जे हे स्ट्रक्चर दिलेलं आहे, हे पण काय आहे, अल्फा अमिनो ॲसिडचं स्ट्रक्चर आहे, पण त्याला सुरुवातीला L मेन्शन केलेलं आहे. मग अल्फा अमिनो ॲसिडचं कॉन्फिगरेशन हे L आहे. आता बघा, आपण मागे कार्बोहायड्रेटमध्ये फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला शिकलो, पण तिथे आपल्याला काय मेन्शन केलेलं आहे, तर बॉटमचा जो कायरल कार्बन आहे, त्या कायरल कार्बनला अटॅच असणारा OH ग्रुप, हा OH ग्रुप राईट साईडला असेल, कायरल कार्बनच्या राईट साईडला असेल, तर आपण काय लिहितो, D. आणि OH ग्रुप हा लेफ्ट साईडला असेल तर L. हा होता फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, जो आपण कार्बोहायड्रेटमध्ये शिकलो. मग आता आपण या अल्फा अमिनो ॲसिडमध्ये जर बघायला गेलो, तर हा कायरल कार्बन आहे, पण आपल्याकडे OH ग्रुप या स्ट्रक्चरमध्ये दिसत नाही. तर या पर्टिक्युलर अल्फा अमिनो ॲसिडसाठी जो फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये OH ऐवजी NH2 कन्सिडर केला जातो. फॉर्म्युला सेम असेल, फक्त OH ऐवजी NH2. मग या स्ट्रक्चरमध्ये हा NH2 लेफ्ट साईडला आलेला आहे, म्हणून आपण इथे L मेन्शन करतो. जर तो राईट साईडला असेल, NH2 राईटला असेल, तर D मेन्शन करावं लागेल. म्हणजे इथे आपण OHच्या ऐवजी काय कन्सिडर करणार आहोत, NH2 ग्रुप कन्सिडर केला जातो. कोणासाठी, अल्फा अमिनो ॲसिडसाठी. नेक्स्ट पॉइंट, द L alpha amino acid are represented by the Fisher projection formula as shown in the figure. इथे आपल्याला तो फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यावरनं रिप्रेझेंट केलेला अल्फा अमिनो ॲसिड असेल. हे इथे ग्लायसिनचं स्ट्रक्चर आहे, जे मी मगाशी एक्सप्लेन केले. 2 व्हॅलन्सीज कार्बनच्या हायड्रोजनने सॅटिस्फाय झाल्या, म्हणून हा जो कार्बन आहे हा कायरल नाही. नेक्स्ट पॉइंट बघूया. The symbol R in the structure of alpha amino acid represents side chain and may contain additional functional group. आता जे आपण अल्फा अमिनो ॲसिडचं स्ट्रक्चर ड्रॉ केलं, R CHCOOH आणि इथे असणारा NH2. तर पॉईंट काय आहे की या अल्फा अमिनो ॲसिडच्या स्ट्रक्चरमध्ये हा जो R, ज्याला आपण अल्किल ग्रुप असं म्हणतो, हा R हा काय असू शकतो, साईड चेन आहे. आणि ही साईड चेन कशी असू शकते, ती नंबर ऑफ कार्बनची असू शकते,
आणि त्याच्यामध्ये एखादा फंक्शनल ग्रुप पण येऊ शकतो. इफ आर कंटेंट अ कार्बोक्सिल ग्रुप, बघा सपोज आरमध्ये जर कार्बोक्सिलिक ग्रुप आला तर ॲमिनो ॲसिड इज ॲसिडिक ॲमिनो ॲसिड. हा जो ॲमिनो ॲसिड आहे बघा, अल्फा ॲमिनो ॲसिड ऐवजी फक्त ॲमिनो ॲसिड असं म्हणलं आहे, तुम्ही तसंही म्हणू शकता. अल्फा ॲमिनो ॲसिड किंवा ॲमिनो ॲसिड म्हणलात तरी चालतं. मग या ॲमिनो ॲसिडच्या स्ट्रक्चरमध्ये आरमध्ये जर काय आला, COOH ग्रुप आला तर तो ॲमिनो ॲसिड काय असेल, ॲसिडिक ॲमिनो ॲसिड असेल. आता ॲक्च्युली हा जो पॅराग्राफ आहे, हा पॅराग्राफ कशासाठी आलेला आहे तर क्लासिफिकेशन केलेलं आहे, ॲमिनो ॲसिडचं क्लासिफिकेशन आहे. मग फर्स्ट टाईप कुठला सांगितलेला आहे, ॲसिडिक ॲमिनो ॲसिड. मग ॲसिडिक ॲमिनो ॲसिड कोणाला म्हणायचं, जर आरमध्ये COOH ग्रुप येत असेल किंवा प्रेझेंट असेल तर तो ॲमिनो ॲसिड कसा असतो, ॲसिडिक ॲमिनो ॲसिड असेल. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे, इफ आर कंटेन ॲन ॲमिनो ॲसिड. आता काय आलं की या आरमध्ये काय आहे, ॲमिनो ग्रुप असेल. ॲमिनो म्हणजे NH2 ग्रुप आला. आरमध्ये NH2 जर आला तर ते स्ट्रक्चर कसं असेल किंवा त्या स्ट्रक्चरचं नेचर कसं असेल, बेसिक. कारण NH2 हा बेसिक आहे हे लक्षात घ्या. तर आरमध्ये NH2 ग्रुप प्रेझेंट आला तर तो ॲमिनो ॲसिड कसा झाला, बेसिक ॲमिनो ॲसिड तयार झाला. आणि लास्ट आहे, द अदर ॲमिनो ॲसिड हॅविंग न्यूट्रल ऑर नो फंक्शनल ग्रुप इन आर कॉल्ड न्यूट्रल ॲमिनो ॲसिड. म्हणजेच आरमध्ये जर काय नसेल, कुठलाही अदर ग्रुप म्हणजेच NH2 किंवा COOH नाही आहे आणि सिम्पल आर आहे. सिम्पल आर म्हणजे मिथिल इथिल जो म्हणतो आपण, CH3 किंवा CH2 CH3 असे ग्रुप जर असतील तर तो काय असतो, न्यूट्रल नेचरचा असेल, न्यूट्रल ॲमिनो ॲसिड असं म्हणतो आपण त्याला. तर हे त्याचं क्लासिफिकेशन. 3 टाईप्स कोणाचे, अल्फा ॲमिनो ॲसिड. अल्फा ॲमिनो ॲसिडचे 3 टाईप्स सांगितलेत. कुठले, फर्स्ट टाईप काय आहे, ॲसिडिक ॲमिनो ॲसिड, बेसिक ॲमिनो ॲसिड आणि लास्ट वन न्यूट्रल ॲमिनो ॲसिड. असे हे अल्फा ॲमिनो ॲसिडचे 3 टाईप. मग फर्स्ट जो आहे ॲसिडिक ॲमिनो ॲसिड कोणाला म्हणायचं, तर हा मी अल्फा ॲमिनो ॲसिड ड्रॉ केला. या अल्फा ॲमिनो ॲसिडमध्ये जो आर येतो, या आरमध्ये जर COOH ग्रुप आला तर तो ॲमिनो ॲसिड काय झाला, ॲसिडिक. या आरमध्ये जर NH2 ग्रुप असेल तर तो अल्फा ॲमिनो ॲसिड काय झाला, बेसिक नेचरचा किंवा त्याला बेसिक ॲमिनो ॲसिड म्हणतात. आणि जर सिम्पल नुसता आर असेल, कुठलाही या दोघांपैकी फंक्शनल ग्रुप नसेल आलेला आणि फक्त आर असेल तर तो ॲमिनो ॲसिड कसा असेल, न्यूट्रल ॲमिनो ॲसिड असेल. नेक्स्ट पॉईंट आहे, अल्फा ॲमिनो ॲसिड हॅविंग ट्रॅव्हियल नेम्स अँड आर जनरली रिप्रेझेंटेड बाय 3 letter symbols or sometime by 1 letter symbol. आता आपल्याला वरचा जो टेबल आहे या टेबलमध्ये ते नॉमेनक्लेचरचा पण पार्ट मेन्शन केलेला आहे आणि डिफरंट 20 ॲमिनो ॲसिड्स मेन्शन केलेले आहेत. ठीक आहे. तर या चार्टमध्ये आपल्याला हे जे आपण ट्रॅव्हियल नेम्स म्हणतो, हे ट्रॅव्हियल्स नेम रिप्रेझेंट केलेले आहेत बाय 3 letter symbol और समटाइम बाय 1 letter symbol. कधी आपण त्याला 3 letter symbol पण यूज करू शकतो किंवा 1 letter symbol या नावाने पण हे अल्फा ॲमिनो ॲसिड ओळखले जातात. लिस्ट ऑफ 20 अल्फा ॲमिनो ॲसिड often referred to as simple amino acid commonly found in protein with their symbol and
Also there types as neutral, acidic or basic. 10 alpha amino acid from this list cannot be synthesized in human body and have to be obtained through diet. आता वरती जो चार्ट दिलेला आहे या चार्टमध्ये 10 अल्फा अमिनो ॲसिड जे आहेत हे असे आहेत की जे आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज होत नाहीत. आपल्याला ते कुठून मिळवावे लागतात तर डाएटमधनं, म्हणजे जे आपण फूड खातो त्या फूडमधनं आपल्याला हे 10 अल्फा अमिनो ॲसिड घ्यावे लागतात. दे आर कॉल्ड इसेन्शियल ॲमिनो ॲसिड. आणि जे आपल्याला चार्टमध्ये स्टारने इंडिकेट केलेले ते 10 अल्फा अमिनो ॲसिड आहेत, ज्यांना काय म्हटलं जातं, इसेन्शियल ॲमिनो ॲसिड, जे आपण काय करतो, फूडमधनं घेतो, आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाहीत. मग इथे जो वरती चार्ट आहे, चार्ट बघूयात आपण. तर चार्टमध्ये आपल्याला काय दिसेल, तर बरेचसे पॉईंट या चार्टमध्ये कवर होतात. तर इथे बघा, हा आर इंडिकेट केलेला आहे, जे आपण स्ट्रक्चर जे इंडिकेट करतो अल्फा ॲमिनो ॲसिडचं, हे असेल हे अल्फा ॲमिनो ॲसिडचं स्ट्रक्चर. या स्ट्रक्चरमध्ये जो आर आहे, हा अशा टाईपचा आर आपल्याला येऊ शकतो. म्हणजेच आरच्या जागी तुम्ही एच अटॅच केला फर्स्ट, तर तो तयार झाला ग्लायसिनचं स्ट्रक्चर. मग सेकंड आहे CH3, आरच्या जागी तुम्ही CH3 अटॅच केलात की स्ट्रक्चर कोणाचं तयार झालं, अलॅनाइन या अल्फा ॲमिनो ॲसिडचं स्ट्रक्चर तयार झालं. तर असे इथे 20 अल्फा ॲमिनो ॲसिड्स दिलेले आहेत. त्यातले स्टार्टिंगला न्यूट्रल अल्फा ॲमिनो ॲसिड्स आहेत, जे आत्ता आपण बघितलेत हे क्लासिफिकेशन. नंतरचे हे 2 ॲसिडिक नेचरचे आहेत आणि हे 3 बेसिक असणार आहेत. त्याच्यानंतर हे जे आहे हे त्याचे सिम्बॉल्स आहेत, ज्याला आपण ट्रॅव्हियल नेम असं म्हणतो. म्हणजेच ग्लायसिन हा जो फर्स्ट अल्फा ॲमिनो ॲसिड आहे, याला आपण काय लिहू शकतो, GLY असंही नाव लिहू शकतो, किंवा सिम्पली G हा सिम्बॉल पण लिहिला जातो. हे त्याचे ट्रॅव्हियल नेम आहे. सिमिलरली ऑदरसाठी इथे मेन्शन केलेलं आहे. आणि अजून एक पॉईंट जो आपल्याला आहे तो म्हणजे स्टार. काही अल्फा ॲमिनो ॲसिडच्या नावाच्या पुढे स्टार इंडिकेट केलेले आहेत. ठीक आहे. या स्टारचा मिनिंग काय आहे, तर हे कसे आहेत, हे स्टार इंडिकेट केलेले अल्फा ॲमिनो ॲसिड हे कसे आहेत, तर इसेन्शियल ॲमिनो ॲसिड्स आहेत. म्हणजेच काय, तर हे इसेन्शियल अल्फा ॲमिनो ॲसिड आपल्याला कुठून मिळतात, तर फूडमधनं. काही फूड्स आहेत ज्यांच्यामध्ये हे अल्फा ॲमिनो ॲसिड्स प्रेझेंट आहेत आणि आपण ते फूडमधनं आपल्या बॉडीला मिळतात. बाकीचे जे आहेत, बाकीचे म्हणजे अदर दॅन स्टार, ते अल्फा ॲमिनो ॲसिड आपल्या बॉडीमध्ये तयार होतात. आपण जे फूड खातो त्यातनं ते तयार होतात. पण स्टार जे इंडिकेट केलेले आहेत हे कसे आहेत, आपल्याला फूडमधनं त्याचं इंटेक करावं लागतं, ज्यांना काय म्हटलं जातं, इसेन्शियल ॲमिनो ॲसिड. नेक्स्ट पॉईंट, अल्फा ॲमिनो ॲसिड आर हाय मेल्टिंग वॉटर सोल्युबल क्रिस्टलाइन सॉलिड अनलाइक सिम्पल अमाइन्स और कार्बोक्सिलिक ॲसिड. आता इथे फिजिकल प्रॉपर्टीज सांगितलेल्या आहेत अल्फा ॲमिनो ॲसिडच्या. तर हे कसे आहेत अल्फा ॲमिनो ॲसिड, यांचे मेल्टिंग पॉईंट हाय आहेत, वॉटर सोल्युबल क्रिस्टलाइन सॉलिड नेचरचे आहेत हे, आणि यांच्या प्रॉपर्टीज किंवा हे अल्फा ॲमिनो ॲसिड अमाइन्स किंवा कार्बोक्सिलिक ॲसिड सारखे नाहीत. म्हणजे जरी अल्फा ॲमिनो ॲसिडमध्ये कार्बोक्सिलिक ॲसिड ग्रुप आहे किंवा अमाइन्सचा ग्रुप आहे, तरीही यांच्या प्रॉपर्टीज सेम नाही आहेत. म्हणजे अल्फा ॲमिनो ॲसिड अमाइन्ससारख्या प्रॉपर्टीज नाही आहे दाखवत किंवा कार्बोक्सिलिक ॲसिडसारखा तो नाही आहे. दीज प्रॉपर्टीज आर ड्यू टू अ पेक्युलियर स्ट्रक्चर कॉल्ड झ्विटर आयन स्ट्रक्चर ऑफ अल्फा ॲमिनो ॲसिड.
मग का नाही आहे दाखवल्या जात सिमिलर? कारण काय सांगितलेलं आहे की अल्फा अमिनो ॲसिडपासून जे ज्विटर आयन स्ट्रक्चर फॉर्म होतं त्याच्यामुळे प्रॉपर्टीज आपल्याला डिफरंट दिसतात. आता आपल्याला हा ज्विटर आयनचा पॉईंट बघायचा आहे आणि हा पॉईंट महत्त्वाचा असेल. बऱ्याच वेळेला 1 मार्काला क्वेश्चन ज्विटर आयन किंवा 2 मार्कालाही याच्यावरती विचारला जातो. An alpha amino acid molecule contain both acidic carboxylic group as well as basic amino group. आपण आता बघितलेलं आहे की अल्फा अमिनो ॲसिडचं स्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं तर अल्फा अमिनो ॲसिडच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला ॲसिडचा फंक्शनल ग्रुप जो COOH आहे तो पण आहे, म्हणजे ॲसिडिक नेचरचा आहे, आणि NH2 जो अमाइनचा फंक्शनल ग्रुप आहे जो की बेसिक नेचरचा आहे. 2 फंक्शनल ग्रुप आपल्याला या अल्फा अमिनो ॲसिडच्या स्ट्रक्चरमध्ये दिसतात. प्रोटॉन ट्रान्सफर फ्रॉम ॲसिड ग्रुप टू बेसिक ग्रुप ऑफ अमिनो ॲसिड फॉर्म अ सॉल्ट. म्हणजेच इथे हा जो ॲसिडमधला H आहे, H+ म्हणजेच प्रोटॉन, तो ट्रान्सफर होतो कोणाकडे? NH2 ग्रुपकडे. कारण हा बेसिक नेचरचा आहे, हा ॲसिड आहे, ॲसिडिक नेचरचा आहे. म्हणजे ॲसिडमध्ये काय होतं, ॲसिड काय करतात, H+ डोनेट करतात कोणाला? बेसला. पण बेस हा त्याच स्ट्रक्चरमध्ये आहे, बरोबर. अल्फा अमिनो ॲसिडच्या स्ट्रक्चरमध्येच बेसिक ग्रुप पण आहे. मग ॲसिड जे प्रोटॉन डोनेट करतात ते कोणाला डोनेट करतील? त्याच स्ट्रक्चरमध्ये जो NH2 आहे त्याला ते डोनेट करतात आणि हा NH2 तो H+ ॲक्सेप्ट करतो आणि जे स्ट्रक्चर तयार होतं ते त्याला आपण सॉल्ट म्हणतो. मग या सॉल्टलाच इथे नाव काय दिलेलं आहे तर ज्विटर आयन. ठीक आहे. तर स्ट्रक्चर बघितल्यानंतर आपल्याला ते अजून क्लिअर होईल. Amino acid can exist in different form depending upon the pH of the aqueous solution in which it is dissolved. म्हणजेच हे अमिनो ॲसिड, अल्फा अमिनो ॲसिड हे डिफरंट फॉर्म्समध्ये असतील. म्हणजेच त्यांचा pH आपल्याला कधी ॲसिडिक बघायला मिळेल, कधी बेसिक बघायला मिळेल. कशामध्ये? ॲक्वियस सोल्युशन, पाण्यामध्ये. पाण्यामध्ये जर आपण अमिनो ॲसिड टाकला तर तो कधी ॲसिडिक नेचर दाखवेल तर कधी बेसिक नेचर दाखवेल. तर हा पण आपल्याला पॉईंट पुढच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला अजून डिटेल समजेल. तर आपण स्ट्रक्चर्स बघूयात. या फर्स्ट पॉईंटमध्ये किंवा फर्स्ट फिगरमध्ये हा आहे ज्विटर आयन. हा ज्विटर आयन कसा तयार होतो तर इथे आपल्याला हा ॲसिडचा ग्रुप आहे आणि हा बेसचा ग्रुप आहे. ॲसिडमध्ये ही प्रॉपर्टीज आहे की ॲसिड काय असतात? H+ डोनेट करणाऱ्या स्पेसीज असतात. मग H+ म्हणजेच आपण त्याला प्रोटॉन म्हणतो. मग ॲसिड काय करतो की त्याच्याकडे जो H+ आहे तो डोनेट करतो कोणाला? बेसला. मग बेस हा इथेच शेजारी आहे. कोण आहे? NH2. मग NH2 हा बेसिक नेचरचा आहे जो H+ ॲक्सेप्ट करतो. मग हा जो ॲसिड आहे तो H+ या NH2ला डोनेट करतो. म्हणून ऑक्सिजनवर मायनस चार्ज येतो आणि NH2ने ॲक्सेप्ट केलेला आहे म्हणून नायट्रोजनवर प्लस चार्ज येतो आणि इथे आपल्याला H2 ऐवजी H3 दिसते. तर हे जे तयार झालेलं स्ट्रक्चर आहे ॲक्च्युली हा काय म्हणतो आपण? जेव्हा एखाद्या स्पेसिसवर चार्ज असतो त्याला आपण आयन म्हणतो. पण या स्ट्रक्चरमध्ये पॉझिटिव्ह पण आहे आणि निगेटिव्ह दोनही चार्ज आलेले आहेत. म्हणून याचं नाव जे आहे याला काय म्हणायचं? ज्विटर आयन. या ज्विटर आयनलाच काय म्हणलेलं आहे? डायपोलार आयन. हे पण लक्षात घ्या. डायपोलार आयन. का डायपोलार आयन? कारण 2 पोल्स किंवा 2 चार्ज एकाच स्ट्रक्चरमध्ये आहेत, प्लस मायनस, म्हणून याला डायपोलार आयन किंवा ज्विटर आयन असं म्हटलं जातं. आता नेक्स्ट जो पॉईंट आहे, नेक्स्ट फिगर बघा. या नेक्स्ट फिगरमध्ये आपल्याला
काय बघायचं आहे, तर हा अल्फा अमिनो ॲसिड जो आहे तो कधी ॲसिडिक नेचर दाखवेल, कधी बेसिक नेचर दाखवणार आहे आणि कधी न्यूट्रल दाखवतो, हे या पॉईंटमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आता सपोज अल्फा अमिनो ॲसिड आपण वॉटरमध्ये डिझॉल्व केला. डिझॉल्व केल्यानंतर त्याने जर सपोज पाण्यामधले H+ आयन ॲक्सेप्ट केले, कारण इथे बेस जो आहे NH2 हा काय करेल, तर H+ आयन ॲक्सेप्ट करेल. पण तो ॲसिडकडनं ॲक्सेप्ट करण्याऐवजी त्याने काय केलं, वॉटरमधले H+ ॲक्सेप्ट केले. ठीक आहे, म्हणजे इथे काय असणार आहे की जे काय म्हणतो आपण, जे त्याचं जे आधीचं नेचर होतं NH2चं, ते NH2 नेचर आता बदललेलं आहे. त्याचं कन्व्हर्जन कशात झालेलं आहे, NH3+ मध्ये. म्हणजे आता तो बेस राहिलेला नाही. बरोबर, त्याचं जे मूळचं जे नेचर आहे बेसिक ते गेलेलं आहे, कारण त्याचं कन्व्हर्जन कशात झालेलं आहे, NH3+ मध्ये. पण ॲसिड ॲज इट इज आहे. बरोबर, म्हणजे इथे या स्ट्रक्चरमध्ये नेचर कुठलं दाखवलं जाईल, तर ॲसिडिक नेचर दाखवला जाईल. जेव्हा आपण pH मेजर करण्यासाठी त्याच्यामध्ये युनिव्हर्सल इंडिकेटर किंवा pH पेपर यूज करू, तेव्हा आपल्याला या आयनचं जे नेचर दाखवलं जाईल हे कसं असेल, ॲसिडिक. म्हणून इथे दिलेलं आहे pH इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2, म्हणजे ॲसिडिक नेचर दाखवलं जाईल. ओव्हरऑल चार्ज किती दिसतो आपल्याला स्ट्रक्चरमध्ये, तर हा फक्त प्लस चार्ज आहे, म्हणून तो +1 चार्ज आहे. आता नेक्स्ट स्ट्रक्चरमध्ये बघा, इथे झ्विटर आयनचं स्ट्रक्चर आलेलं आहे. ॲलॅनाईनचं झ्विटर आयनचं स्ट्रक्चर. आरच्या जागी काय आला, NH3 म्हणजे ॲलॅनाईन आहे. आता या ॲलॅनाईनचं झ्विटर आयनचं स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे. काय आहे, H+ ॲसिडमधला H+ डोनेट केला आणि तो ॲक्सेप्ट केला NH2 ग्रुपने, म्हणजे इथे मायनस चार्ज आला, इथे प्लस चार्ज आला. प्लस मायनस काय होईल, चार्ज कॅन्सल होईल. बरोबर, म्हणजेच इथे काय, नो नेट चार्ज असं आलेलं आहे. ठीक आहे, आता याचा चार्ज नाही आहे, म्हणजे काय, बेसिक नेचर पण गेलेलं आहे, ॲसिडिक नेचर पण नाही आहे तिथे राहिलेलं. म्हणजेच pH कसा दाखवला जाईल, तर ॲप्रॉक्सिमेटली 6, म्हणजे थोडासा तो न्यूट्रलकडे जाणार आहे. ठीक आहे, आणि लास्ट स्ट्रक्चरमध्ये बघा, या स्ट्रक्चरमध्ये काय झालेलं आहे, तर या अमिनो ॲसिडला जेव्हा आपण वॉटरमध्ये डिझॉल्व केलं तेव्हा फक्त ॲसिड काय करतोय, H+ देऊन टाकतोय. ठीक आहे, वॉटरमध्ये त्याने ते H+ डोनेट करून टाकले. मग या ॲसिडचं जे नेचर आहे, जेव्हा तो COOHच्या फॉर्ममध्ये असतो तेव्हा तो ॲसिडिक कॅरेक्टर दाखवतो किंवा त्याचं ॲसिडिक नेचर दाखवलं जातं. पण आता काय झालं आहे, त्याने हा H देऊन टाकला आहे, म्हणजे त्याचं नेचर ॲसिडिक राहिलेलं नाही. मग आता इथे जो आहे NH2 ॲज इट इज आहे, बेसिक नेचरचं आहे, त्याने ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे, म्हणजे त्याचं नेचर हे कसं आहे, बेसिक आहे. म्हणून इथे pH काय दाखवला जाईल, तर बेसिक दाखवला जाईल. म्हणजेच pH इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. म्हणजे आता जो pH येणार आहे तो 10 पेक्षा कमी किंवा 10च्या इक्वल, म्हणजेच बेस असं त्याचं नेचर असेल. आपल्याला pH स्केल माहिती आहे बघा, 1 पासनं 7 pH असेल तर आपण याला ॲसिडिक असं म्हणतो, ॲसिडिक pH असेल. 7 pH असेल तर तो काय असतो, न्यूट्रल. आणि 7च्या पुढे ते 12 या रेंजमध्ये जर pHच्या व्हॅल्यू असतील तर तो असतो बेस किंवा बेसिक नेचर असेल. तर या स्केलवरनं इथे आपल्याला हे लक्षात येईल की इथे जो फर्स्ट डायग्राममध्ये आपण जो सांगितलेला pH आहे हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 आहे, कारण इथे काय सांगितलं आपण, ॲसिडिक नेचर. बरोबर, म्हणजे ते 2च्या इक्वल किंवा त्याच्या पुढे असू शकतं. म्हणजे ग्रेटर दॅन 2, इक्वल टू 2 ऑर ग्रेटर दॅन 2, म्हणजे ते 7पर्यंत ॲसिडिक नेचर असतं, म्हणून 2 किंवा त्याच्या पुढे, म्हणून हा पॉईंट होता. आणि इथे काय आलेलं आहे, तर pH इज लेस दॅन 10,
म्हणजे इथे हा 10 म्हणजे बेसिक नेचर आलं. 10 असू शकतो किंवा त्याच्यापेक्षा लेस पण 7पर्यंत व्हॅल्यू असेल. 7पेक्षा थोडी मोठी व्हॅल्यू आणि 10पर्यंत ती व्हॅल्यू येऊ शकते, म्हणजे इथे बेसिक नेचर दाखवलं जाईल. तर हा पॉईंट इथे संपलेला आहे. आजचा व्हिडिओ आपण इथेच स्टॉप करूया. थँक्यू.